सुखीकर समोर त्याला साथ देताना गवळी या
गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दासी तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी हिन कळा एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विढाला विढाला समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कन्नरं गंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया
विसरे शरण संतांचिया त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री ते नमस्कारुनी आता श्री गुरु चरण सरोजरज निगमन गुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जशो जो दायक फल बोधीन तनु जाने सुमिरो पवन कुमार बलभद्र विद्या देहो हरहु कलेश विकार विठाला प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुत स्थळी कीर्तन रूपे वाङ्मयाने सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव महान भगवत भक्त वैराग्यांचे महामेरू जगाचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवकर यांचा असून अभंग 4 चरणाचा आहे. संपूर्ण गावकरी मंडळी मोहगावकर यांच्या वतीनं सेवा माझ्याकडे आलेली आहे. सप्ताहाचा आपलं 10वं वर्ष श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य बापूरावजी महाराज लोणकर ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवताची कथा ऐकत आहात आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या गावाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. तुकोबार या अभंगाद्वारे महिमा वर्णन करत असताना अभंगाचा अर्थ असा सांगतात, जगाच्या पाठीवर गवळ्याची जी पोरं आहेत ते काय लय चांगले होते का? म्हणण्याचा मतलब कोणालाही चांगलं नव्हतं असं म्हणता येत नाही, पण चांगलं काम केल्यावर म्हणता येतं ते काय लय चांगलं दिसायला का, पण काम कसं चांगलं आहे. कोणाची सून दिसायला चांगली नाही म्हणायचं, दिसायला चांगली नाही म्हणून बरं का, पण म्हणता येतं दिसायला नाही पण कामाला किती चांगली आहे. कोणाचं बैल लावताचं चांगलं नाही म्हणता येत नाही, पण म्हणता येतं शिंगाचं पत नाही पण कामाला कसं आहे. तसं गवळ्याचे जे लेकरं आहेत ही चांगली नाहीत असं म्हणता येत नाही कोणाला. कोण पोरे चांगली या वाक्याचा अर्थ असा आहे की ते का चांगले होते का असं म्हणण्याचा अर्थ होतो. पण चांगले जरी नव्हते मग देवाला आवडले कसे, काय सेवा भक्ती ते त्यांची काय सेवा असेल, काय भक्ती असेल. दुसरं उदाहरण घेतलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या विदुराच्या घरच्या कन्या खातात, काय भगवान का उपाशी होते का, त्यांना का उपास पडले होते का, नाही मग का खाल्ल्या, त्यांची सेवा काय असेल, काय सेवा भक्ती ते. रूपवानामध्ये वर्णन करत असताना खूपच्या नावाची दाशी आहे, सर्वांना श्रुत आहे, दिसायला काही सुंदर नाही, ती कुरूप म्हणून आहे, जिला अनेक ठिकाणी वाकडी असं म्हणलेलं आहे, पण एवढी असूनही ती देवाला आवडली कशी, काय असेल, काय सेवा, काय त्यांची सेवा असेल, काय भक्ती असेल. याचाच अर्थ आहे जगद्गुरु तुकोबार या अभंगाद्वारे भक्तीचं आणि सेवेचं महिमान सांगतात. विठाला 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 थोडासा पर्याय तो असा मौजूदार आणि भाविक मोहगाव या समस्त गावकरी मंडळींनी सप्ताहांचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून सेवा चालू आहे. याही वर्षी माझ्याकडे सेवा आलेली आहे. गावातील संपूर्ण गावकरी मंडळी सगळ्या आडनावाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या वार्डातले, सगळ्या वाड्यातले, सगळ्या मताचे, सगळ्या घरातले, सगळ्या गल्लीतले सगळे सगळे एका दिलाने एका मनाने एकत्रित येऊन सप्ताह साजरा करतात. बरोबर आहे आणि केलाच पाहिजे. त्या निमित्ताने जमलेला सुंदर मेळावा समोर उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण बापूरावजी महाराज लोणकर, मृदंगाचार्य आमचे रामेश्वरजी महाराज कवठेकर, आमचे सहकारी भगवान महाराज काळवांडे सुकीकर, त्याचबरोबर संपूर्ण भजनी मंडळी, परिसरातून आलेली गायक वादक गुरुजन श्रोते मंडळी, माता भगिनी आणि त्याचबरोबर मातोश्री फोटोग्राफी अँड व्हिडिओ शूटिंग यांच्या वतीनं आज आपला कार्यक्रम कॅमेऱ्यात बंद केला जात आहे. बरं काही माहिती असू द्या, म्हणून बसणारा नाही तसं बसायचंय.
जेव्हा जेव्हा टाळी वाजवायचं कंपल्सरी तर आपण सर्वांनी टाळी खणखण वाजवायची आहे. दुसरी अट आहे बिगर हातावाल्यांनी टाळी वाजवायची. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं काम पडेल तेव्हा सर्वांनी म्हणायचं. दुसरी अट आहे ज्याला तोड नाही त्यानं ताण घ्यायचा नाही. तोंडवाल्याने म्हणल्याशिवाय राहायचं नाही, हातावाल्याने टाळी वाजवल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला मंडळी, सर्वांच्या योगदानानं सहकार्याने चालत असलेली सेवा. 7 दिवस पंगती करणारे, पट्टी करणारे, अन्नदान करणारे, वाढणारे, झाडणारे, स्वयंपाक करणारे, सतरंजी आथरणारे, उचलून ठेवणारे, मृदंग आणून ठेवणारे, मृदंग उचलून ठेवणारे, इथं गुळाचा द्रोण आणून ठेवणारे, आणि काम पडलं तर एक एक खडा उचलून इथं ठेवणारे, खाणारे नाही बरं. या सर्वांच्या सहकार्याने असलेली चालत आलेली सेवा. आमचे हरिभक्ती परायण पंडितरावजी याही वर्षी फोन केला, फारच लवकर फोन केला. म्हणजे यावर्षी मी यात्रेला जाणार आहे आणि त्यामुळं मी आयत्या वेळी होणार नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही सर्व उपस्थित मंडळी सेवेसाठी आरंभ करूया. विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या कीर्तनाची पद्धत तुम्हा सर्वांना माहिती आहे. बहुतेक आपल्या गावामध्ये 8वं वर्ष आहे माझ्या कीर्तन सेवेचं आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माहिती आहे. मी नेहमी कीर्तन सांगत असताना काही वाक्य सांगत असतो ती आजही सांगणार आहे. पूर्वी सांगत होतो, आज सांगणार आहे, उद्याही सांगणार आहे. विठाला 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 नेहमी सांगत असतो, आजही सांगणार आहे, उद्याही सांगणार आहे. का सांगणार आहे त्याचं कारण आहे, मी नेहमी सांगत असतो माझं कीर्तन असं माझं म्हणणं आहे. मी आता जे सांगणार आहे ते जर ध्यानात राहिलं तर 17 कीर्तन ऐकायची गरज, आणि ते जर ध्यानात नाही राहिलं तर 18 कीर्तन ऐकून काही फायदा, असं माझं म्हणणं आहे. ते कोणतं हे मी दरवर्षी सांगतो, यावर्षी सांगणार आहे. पण परत परत सांगण्याचं कारण आहे बापूराव महाराज, एक गोष्ट 4दा सांगितल्यावर पटत असते रमजी, आणि नाही सांगितल्यावर विसरत असते. विठाला विठाला ऐका, गणित कसं आहे बघा, 4दा सांगा पटते. एक माणूस वसमतच्या बाजारामध्ये गेला आणि त्यानं एक शेळीचं पिलू विकत घेतलं. तुमच्याकडे काय म्हणतात, बकरू विकत घेतलं आणि तो घेऊन निघाला. चौघांनी विचार केला याचं बकरं घरापासून जाऊ द्यायचं नाही, आपण हाणायचं. कसं काय हाणता येईल, त्यातल्यानं आयडिया केली. एक वाटत उभं राहिलं 1 किलोमीटर. राम राम, कुत्र्याचं पिलू कशाला घेतलं? ते म्हणलं कुत्र्याचं नाही, हो शेळीच आहे. तुम्हाला वाटायला शेळीचं, कुत्र्याच आहे. हे मला पागल झाले का काय, डोकं फिरलं का काय? घेणार म्हणलं, थोडा वेळ थांबलं, पुढे निघालं. पुढे गेला 1 किलोमीटरला दुसरं भेटलं. राम राम, कुत्र्याचं पिलू केवढ्याला घेतलं? हे बघा, हे थोडं कन्फ्युज झालं. म्हणलं आपलं काहीतरी चुकत असं. नाही नाही, बकरच घेतलं मी, बकरच असणार, कुत्र्याचं पिलू नाहीये. पुढे गेलं, तिसरं माणूस भेटलं. राम राम, कुत्रे घेऊन कुठं निघाले? ते म्हणलं खरंच आमचं काही चुकायचंय का? मी शेळीतच घेतले पण 3 जण म्हणतात ना, ज्या अर्थी 3 म्हणतात त्या अर्थी आपलं काहीतरी चुकायले. कन्फ्युज झालं आणि पुढे निघालं. 4थं, राम 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 राम, कुत्र्याचं पिलू घेऊन कुठे निघाले? मला खरंच कुत्रा आहे राव, आपल्या डोक्यातच काहीतरी परिणाम झालाय, व्यापाऱ्यानं फसविलं. त्याने शेळीचं पिलू वाटच सोडलं, घरला आलं, चोरायनं आयता हाणलं. पिलू कशाचं होतं? मग कसं काय गेलं हातातलं? एक गोष्ट चौघाने सांगितल्यानंतर माणसाचं मन बदलल्याशिवाय राहत नाही. तसं सत्य पुन्हा पुन्हा सांगत जावं, सत्य पुन्हा पुन्हा ठासून सांगत जावं, आणि म्हणून मी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहे. विठाला विठाला लक्ष ठेवा, माझं म्हणणं हे ध्यानात ठेवा. 17 कीर्तन ऐकायचे नाही, आणि ध्यानातलं विसरलं 18 कीर्तन ऐकून काय फायदा नाही. काय वाक्य असेल ते पहिलं वाक्य आहे. एक, जगाच्या पाठीवर माणसाच्या जन्मासारखा पवित्र, चांगला, श्रेष्ठ, उत्तम दुसरा कोणता जन्म नाही, तो तुम्हाला आम्हाला मिळालाय, त्याची जाणीव ठेवा. 2, जगाच्या पाठीवर भारतासारखा पवित्र, चांगला, उत्तम कोणता देश नाही, या देशात जन्म मिळालाय, त्याची जाणीव ठेवा. 3, वारकऱ्यासारखा पंत नाही, ज्ञानोबारायासारखा संत नाही, आणि ज्ञानेश्वरी सारखा एक तरी ओवी.
ध्यानामध्ये ठेवा. त्याच्या पुढलं माझं वाक्य आहे, माणूस म्हणून जन्माला आला, माणसाच्या जन्मामध्ये पहिलं काम करायचंय, लेकरा बाळाला शिकवल्याशिवाय राहू नका. 2, लेकरा बाळाला शिकल्याशिवाय राहायचं नाही. माझं म्हणणं याच्यामुळे पहिला जुना काळ जमला बाबा. अडाणी माणसंही टिकले, जगले, वाचले. इथून येणाऱ्या काळामध्ये अडाणी माणसं जगायची नाही. आणि जर पुन्हा का मोदी आला निवडून, तर मोदीने ठरावच केलाय, अडाणी तेवढे भारताच्या बाहेर काढून द्यायचे. त्याच्यामुळे आपली जबाबदारी काय, मोदीला काढून देणे आपली जबाबदारी नाही, आपण शिकणे आपली जबाबदारी आहे. त्याचं पहिलं पाऊल आहे. ऑनलाईन व्यवस्था कोणी सुरू केली, कशामुळे सुरू केली? ऑनलाईन जर वापरत असेल तर शिकलेले असले पाहिजे, आणि शिकले तर तुम्हाला ते वापरता येणार आहे. म्हणून शिकणं गरजेचं आहे. विढाला विढाला सर्वांना सांगणं, लेकराने शिकल्याशिवाय राहत नाही, मायबापाला शिकल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना? काय म्हणलो मी? असं झालं का? हाय ध्यानावर राहायचं. काही काही ठिकाणी होत मदत बरं का ती नाही, सकाळचं कीर्तन आहे, संध्याकाळचं नाही. ऐका, मायबापाने शिकवल्याशिवाय राहायचं नाही, लेकरा बाळाने शिकल्याशिवाय राहतं नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण पुढलं वाक्य ऐका, संस्काराचं शिक्षण दिल्याशिवाय मायबापानं राहू नका. उच्च शिक्षण देणे म्हणजे सर्वस्व असं काही समजू नका. तर त्याला धर्माचं, देवाचं, राष्ट्रहिताचं, राष्ट्रप्रेमाचं शिक्षण द्या. आपल्या लेकराला भगवद्गीता काय, श्रीमद भागवत काय, हरिपाठ काय, ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, मारुती स्तोत्र काय, हनुमान चालीसा काय, सगळं कळलं पाहिजे बरं का. नाही तर नुसतं शिक्षण दिलं तर काही फायदा नाही. ज्याने आपल्या लेकराला संस्काराचं शिक्षण दिलं नाही, त्याला उद्या रडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिकल्याशिवाय राहू नका आणि संस्कार शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. विढाला वाक्य ऐका, माणूस म्हणून जन्माला आला, जगाच्या पाठीवर देवाची संख्या 33 कोटी आहे. मी असं म्हणेल 33 कोटी देव आहेत, पण त्या 33 कोटी देवामध्ये जगाच्या पाठीवर मायबापापेक्षा मोठा दुसरा एकही कोणताच देव नाही. त्या मायबापाची सेवा करा, जमलं तर सेवा करा, नाही जमलं तर सन्मानानं बाळगा. आणि सन्मानानं नाही बाळगता आलं, अपमान तरी करू नका. जगायचं असेल तर असं जगा, आपल्या आई वडिलांची मान उंच राहिली पाहिजे, त्यांना उंच मानेनं जगता आलं पाहिजे. असं काही काम करा. आणि असं काही नाहीच करता आलं तरी चालेल, पण त्या मायबापाला खाली मान घालायची वेळ येणार नाही, इतकं तरी करू नका. हे जर कीर्तन ध्यानात राहिलं तर खरंच 17 कीर्तनाची गरज आहे का? आणि हे ध्यानात नाही राहिले 18 कीर्तनाचा काही फायदा आहे का? याच्या पुढचं माझं वाक्य आहे का, माणूस म्हणून जन्माला आला, जरा जुन्या जाणत्याचा अभिमान ठेवायचं शिका, वाडवडिलांचा मान राखा. आणि अशा जगामध्ये, जगाच्या पाठीवर माझं वाक्य आहे, राज्य करते तर लाखो झाले असतील समाजामध्ये, परंतु हजारो लाखो राज्यकर्त्यामध्ये एकच राजा असा आहे ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. असा दुसरा जगाच्या पाठीवर एकही राजा झाला नाही. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी झाला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी झाला. माझ्या राजाचं नाव असा एकच राजा आहे, त्या राजाचा अभिमान बाळगा. हे माझं एक वाक्य आहे. आणि माझं पुढलं वाक्य आहे, राज्यकर्त्या महिलांमध्ये लाखो महिला झाले असतील, पण एकच राज्यकर्ती महिला अशी आहे जिचं नाव पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर. अशीचा अभिमान बाळगा. राज्य खूप झाले, पण मी रोजच्याही कीर्तनात हे सांगतोय, आजही सांगतोय. आणि एवढं ज्याला कळालं त्याच्या इतका जगात शहाणपणा दुसरा कोणताच नाही. आणि एवढं ज्याला कळालं नाही त्याच्या इतका गाढवपणा सुद्धा दुसरा जगाच्या पाठीवर कोणताच नाही. इतकं ध्यानामध्ये असू द्या. विठाला विठाला
समर्थन करण्याची गरज नाही. माणसाचा जन्म चांगला आहे वेगळं सांगायची गरज आहे का? अजिबात नाहीये. भारत देश चांगला आहे वेगळं सांगायची गरज आहे का? अजिबात नाहीये. संत वारकरी पंथ चांगलं आहे वेगळं सांगायची गरज आहे का? काहीच नाही. पण वेगळं सांगतही नाही, पण थोडंफार सांगितल्याशिवाय राहते नाही. का नाही? कारण मी तुम्हाला सांगितलं, अशी वाक्य आपल्या समाजाच्या नजरेसमोर असले पाहिजे, नीतिमूल्य असली पाहिजे. खरा हेतूच हा आहे संतांचा, संत वाङ्मयाचा, की माणूस सुधारला पाहिजे. आणि त्यातल्या सर्वात महत्वाचं आहे तरुण सुधारला पाहिजे. कोण सुधारला पाहिजे? तरुण. मी तर नेहमी सांगत असतो, आता तरुण सुधारायचं म्हणलं पांडुरंग मामा म्हणतील आमची काही गरजच नाही का? तर मी तुम्हाला सांगायला तर तुम्ही बिघडून काय बिघडणार आहेत? तुम्ही म्हातारी माणसं आता बिघडून काय बिघडणार? सुधरून आता आपलं काही नाही. बिघडला नाही पाहिजे तो तरुण, आणि सुधारला पाहिजे तो सुद्धा तरुण. कीर्तनाला आला पाहिजे तो तरुण. हरी कीर्तनात देशाची गरज आहे, देशाला गरज आहे. मी नेहमी सांगत असतो. तर असं हे कीर्तन ऐकत असताना आपण इथपर्यंत आलो. मी सगळ्यांचं समर्थन करणार नाही, पण एका गोष्टीचं मी जरूर समर्थन करणार आहे. लेकरा बाळाला शिकवणे याचं समर्थन करणार आहे. आणि शिकवत असताना संस्काराचं शिक्षण देणे मी याचं समर्थन करणार आहे. संस्काराचं का? संस्कार आहे तर सर्वश्रेष्ठ आहे, आणि संस्कार नसेल तर काही फायदा नाही. मंडळी काही फायदा आहे का? काही फायदा नाही. बरेचसे लोक असेच. हे उदाहरण सांगत असतो. एका माणसानं, आणि घडलेली घटना आहे, लातूर मधलं प्रकरण आहे. तिथे एक आमचा शिष्य आहे, त्याला 2 मुलं, त्याच्या भावाला 2 मुलं. आमच्या शिष्याचे 2 मुलं सामान्य शिक्षण घेतात, साधारण शिक्षण घेतात, पण त्यांना इतकं माहित आहे की घरी संत म्हणता आले तर नमस्कार करत जावं. त्यांना इतकं माहित आहे आई वडील देव आहेत, त्यांच्या आज्ञेचं पालन करत जावं. त्यांना इतकं माहित आहे दारात आलेल्या अतिथीचा आपण मान सन्मान केला पाहिजे. त्यांना इतकं माहित आहे. कारण आपण जन्माला आल्यानंतर शाळेत गेलो, आणि शाळेत गेल्यानंतर आपण पहिली प्रतिज्ञा केली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई और बहन है. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन इज माय ब्रदर्स. सगळ्यांना पाठ केले नाही. तिथे पाठ करताना आपण हे वाक्य वापरले, माझ्या देशांचा मला अभिमान आहे, हे पाठ केले. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे, हे आपण पाठ केले. त्या परंपराचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीने आपण पाठ केलेले नाही का? त्याने आपण ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. संस्कार असले पाहिजे. ती मुलं संस्काराचे. तो दुसरा एक माणूस आहे, त्याचा भाऊ आमच्या शिष्याचा. त्याचे 2 मुलं सुंदर मार्क घेतले, मोठं शिक्षण साधलं, आणि अमेरिकेमध्ये गेले. तिकडेच नोकरी लागली, तिकडेच छोकरी पण भेटली. ज्याला मिळाली नोकरी त्याला सहज मिळते छोकरी, ज्याला नाही नोकरी त्याला अवघड आहे मिळणं. आजच्या काळामध्ये गोष्ट अवघड आहे बरं का. त्याला तिकडेच मिळाल्या. दोघांची लग्न तिकडेच झाली, दोघांनाही तिकडेच लेकरं बाळा झाले. त्याने लग्नाला पण आमंत्रण दिलं नाही. बिगर संस्काराचं शिक्षण सांगत ना, उच्च शिक्षण आहे. तिकडे लेकरं बाळही झाले, येण्याचं नाव घेत नाही. आई वडिलांनी कधी फोन लावला, आई वडिलांना बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ पण नाही. जीवन जगणं चालू होतं. मायबाप असेच जगू लागले, पण मोठेपणा सांभाळले. पट्ट्याच्या पोराला 2 लाख पगार आहे, म्हणलं मुका बसवलं. भुशानानं सांगू नको, जवळच भोळच काम असं.
अमेरिकेतलं तिकडलं काही गावाचं नाही बरं का. आणि मग ते योगायोगानं करता करता म्हातारं मेलं. म्हातारं मेल्यानंतर गावाल्याने फोन लावला, बाळासाहेब म्हणजे काय तुमचे वडील वारले. कधी? दुपारी 3 वाजता. मग काय करा, मौत उरकून घ्या. का? मला यायला 3 दिवस लागतात. आणि मौत उरकून घेतली. खरंच 3 दिवसाला पोरगा आलं. एकाच मुकामाला राहिलं. सकाळी काकाला चुलत्याला म्हणलं, काका जा तुम्ही. ते म्हणलं, अरे कसं चालणार, दावा करावं 13वा करावं. ते म्हणलं, सगळे अंधश्रद्धा आहे, काही खरं नसते, काही करायची गरज नाही. शिकलेले असंच म्हणणार ना. तुमचा म्हणा तसं नाही रे, करावं लागतं. तुला करायचं नसेल तर मी करतो. ते म्हणा, काका तसं नका करू. करायला खर्च किती येतंय? त्यांनी सांगितलं 60,000 लागतील गावाचा हिशोब पाहून. ते म्हणला 70 घ्या, पण मला जायला मोकळी घ्या. पुतण्यानं 70,000 रुपये त्यांच्याकडे देऊन टाकले. निघायला तयार झाला. जाता जाता माईनं हाक मारली, बाळ चाललास? हो आई चालली. माझ्या मनानं तू 2 दिवस 4 दिवस राहायचं होतस. बाळ तुम्ही शिकावं, मोठं व्हावं, नोकरी लागावी, तुमचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही रात्रंदिवस प्रयत्न केले, कष्ट केले. काय काय केले या जीवाला माहित आहे. आम्ही किती कष्टाखाली. तुझ्या म्हाताऱ्या भावाने काय काय कष्ट केले आता सांगून येणार नाही. म्हातारे गेला, आता चाललास तू जा, आमचं काही चालणार नाही. पण बाळ माझं एक म्हणणं आहे, आतापर्यंत गेलं झालं, आम्ही एकाला दोघं होतो. आता तुम्ही मला फोन तरी लावत जा आणि फोनवर कधी कधी बोलत जा, इतकंच. आणि जर माझं दुखायलंय म्हणलं तर बाबा ये लवकर बरं काय. चाललास ना तू? मुलगा निघाला, माईने जवळ घेतलं, तोंडावरून हात फिरवला, डोक्यातून हात फिरवला, माझ्या राजा चाललास. जाऊ नये असं वाटतं मला. चाललास? ठीक आहे, जा, जाऊ दे. पण मी तुला मानलं बरं का, मी तुला मानलं. म्हणाला कसं काय? हे बघ कसं आहे का होत नाही, तू बाबाच्या मौतीला मेल्यावर का होईना आलास तरी तुझा दादा तर आला सुद्धा नाही. ते म्हणला, आई तशातलं काहीच नाही. दादा म्हणला, म्हातारी मेल्यावर तू जाय, म्हातारी मेल्यावर मी जाणार आहे. उच्च शिक्षणवाले सांगायलो तुम्हाला. लय याच्यावर समाधान राहू नका. आपल्या लेकराला गीता घेऊन द्या, आपल्या लेकराला रामायण घेऊन द्या, आपल्या लेकराला हरिपाठ घेऊन द्या. आणि आपलं लेकरू गावात हरिपाठाला जातं का याच्यावर लक्ष ठेवा. विढाला अभिमानानं सांगतो, तुम्हाला सर्वांना अभिमान असला पाहिजे. 2 गोष्टी आहेत, एक आई वडिलांची सेवा आणि दुसरे या राज्यकर्त्यांची सेवा. कोणत्या? छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा अभिमान असला पाहिजे. छत्रपती शिवरायासारखा एकही राजा जगाच्या पाठीवर नाही असं माझं म्हणणं आहे. आणि त्या शिवरायाबद्दल जर मी 2 मिनिटं बोललो तर कोणाला वावगं वाटणार नाही. इथं ओम नमो जगदंबे एक म्हातारे बाबा उठले आणि मला म्हणाले, महाराज कीर्तन सप्ताहातलंय, जरा देवा धर्माचं बोला. राजा रसपड्यांचं काय लावलं? मी सांगितलं, बाबा छत्रपती शिवाजी महाराज जर झालं नसतं तर आज तुम्हाला सप्ताहात करायचं काम पडत नव्हतं आणि आम्हाला कीर्तन करायचं काम पडत नव्हतं. तर देवा धर्माचं सांगा म्हणायचा विषयच राहत नव्हता. म्हणून मान्य आहे ना. आता एकच राज्य आहे ज्या राज्यांच्या काळामध्ये रेल्वेच्या भाजीच्या पानाला बेटालाही धक्का लावला जाणार नाही याची काळजी घेता
राज्याचा छत्रपती शिवाजी महाराज आहे. या काळामध्ये सर्वांना सुरूच आहे. एक सुभेदाराची सून मावळे पकडून आणतात आणि छत्रपती शिवरायांच्या समोर नजराना मनुष्याने बहाल करण्यासाठी पुढे ठेवतात. मेण्यामध्ये आणलेली सून मावळे हसून सांगतात, राजे आपल्यासाठी दुर्ग नजराना आणलेला आहे आणि त्याचा आपण अंगीकार करावा. एक सून, एक मुलगी, एक कन्या समोर आणलेली आहे. त्यावेळी आमच्या छत्रपती शिवरायांनी तिचा अंगीकार केला, पण माय म्हणून, लेक म्हणून, बहीण म्हणून. हे शिकवण आमच्या छत्रपती शिवरायांचे. राजे म्हणाले, इतकी सुंदर वस्तू आहे, अशी सुंदर जर आमची आई असली तर आम्ही अजून सुंदर जन्माला आलो असतो. याचा अर्थ जिजाबाई सुंदर नव्हती असाही होत नाही आणि त्यांना कमीपणा येतो असाही होत नाही, पण तिला माय समजतात हा आमच्या छत्रपती शिवरायांचा मोठेपणा आहे. असा एकच राजा आहे त्याने धर्मासाठी काम केलं. सांगत असतो, सत्तेसाठी सगळेच करतात. पहिल्याने केलं, आताचे करत आहे. विकास पहिल्याने केला, आताचे करत नाही. असं नाही म्हणत की पहिल्याने विकास केला नाही किंवा आताच्याने केला नाही, असं नाही म्हणत. विकास केला पाहिजे, बरोबर आहे, पण धर्मासाठी काय केलं हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. धर्मासाठी काही करतो का? आमच्या छत्रपती शिवरायाने धर्माच्या रक्षणासाठी जे काम केलं ते दुसऱ्या कोणी केलेलं नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, विकास सर्वांनी केला. इंग्रजाने पण विकास केला आपल्याकडे. रेल्वे कोण आणली? इंग्रजांनी आणली. पण मोठेपणाची गोष्ट आहे, इंग्रजांना बांधलेली पुलं अजूनही पडणं झाले तर, आणि आमचे इकडं उद्घाटन, माग भडढ. भाषण करता म्हणायचंय, मतदार बंधू आणि भगिनींनो, आम्ही अमुक करू. विकासात सांगू ना तुम्हाला. आणि आम्हाला विकासही कळत नाही, झालेलाही कळत नाही, नाही झालाही कळत नाही. आमचं एकच काम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सरकार कोणाचं बी असू द्या, कष्टाशिवाय म्हणतीशिवाय काही भेटत नसते. आपण चांगली सवय आहे. ज्या वेळेला हे सत्तेत नव्हते ना, ते होते, ते न म्हणायचं सोयाबीनला 5,000 भाव मिळालाच पाहिजे. चांगली गोष्ट आहे. मागले मिळालाच पाहिजे. कापसाला 7,000 भाव मिळालाच पाहिजे. असं हळू न म्हणले आपल्याला भाव भेटत नाही. बरोबर आहे का? आणि मग काय झालं, ते सत्तेत गेले आणि हे बाहेर आले. मग येईन सुरू केलं, सोयाबीनला 5,000 भाव. खाली बसले, त्याला भावच पाहिजे नाही ना, बरोबर आहे. हे सगळं बघा बोलायचं म्हणायचं असते नाही का. फक्त करणे विकास करावाच लागतो. मुळे येईल तेवढा ते करतच असतात आणि जवळ तेवढा करत असतात. ही सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत बरं का. पण धर्मासाठी कोण करतो याचं ध्यान ठेवलं पाहिजे. विढाला आणि पूर्ण वाक्य ऐका. पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर. एकही कीर्तन मी या नावाशिवाय करत नाही बघा. ध्यानामध्ये असू द्या, एकही कीर्तन करत नाही. का नाही त्याचं उत्तर आहे, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येक मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम कोणी केलं? अहिल्यादेवीने केलेलं आहे बरं का. तिने केलेलं आहे, दुसऱ्या कोणी केलेलं नाही. मला एक सांगायचंय, आताची लोक म्हणतात मंदिरं बांधू नका. काही काही हुशार माणसं जेव्हा मंदिराचं नाव निघालं तेव्हा म्हणतात मंदिरं बंद करा आणि पैसे शाळेला द्या. द्या ना शाळेला, दुसऱ्या पट्ट्या करा ना, भरपूर आहेत आपल्याकडे नाही का. त्याच्या विकासासाठी सगळं करायचंय. जेव्हा जेव्हा येतं सत्य बंद करा आणि विकासाची कामं करा असे म्हणणारे माणसं असतात. तर माझं म्हणणं आहे, अहिल्यादेवीने गावागावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण करावा का लोक करतील? अमेरिकेचे करतील, जपानचे करतील? बरं, एवढ्यातून दुसरं सांगतो. आपल्या गावातलं मंदिर बांधलं. गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर सांगायचे, आपलं मंदिर चांगलं असावं. आपलं मंदिर बांधलं, आपण थकलो, म्हातारे झालो, पोरायनं आपल्याला वाजविलं कळते की असं का? घराच्या बाहेर काढलं. त्यावेळेला गावातल्या मंदिरामध्ये, मोहगावच्या मंदिरात मोहगावचे म्हातारे झोपताल का वसमतचे येतात का कोरट्याचे येतात का कवट्याचे येतील? आपलं मंदिर आपला वृद्धाश्रम आहे.
आणि आपला वृद्धाश्रम आपल्या हातानं चांगला करा. हे ध्यानामध्ये ठेवा फरक आहे. आणि आमच्या अहिल्या देवीने धर्माची धुरा हातामध्ये घेतली आणि जेव्हा जेव्हा अहिल्या देवीचा फोटो पुढे येईल तेव्हा तेव्हा तिच्या हातामध्ये भगवान महादेवाची भगवान शंकराची पिंड आहे आपण दिसत. पण ती धार्मिक विधीनं चालणारी धर्मासाठी लढणारी एकच अशी महिला आहे तिचं नाव अहिल्या देवी आहे. आणि एकच राजा आहे ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. या लोकांचा अभिमान बाळगा. तुमच्या जीवनात सार्थल्याशिवाय राहत नाही. विढाला धर्माचंच कार्य आहे. धर्म कार्य म्हणून अखंड हरिनाम सप्ताहांचं आयोजन आहे. त्या सप्ताहामध्ये 7 दिवस आपण भागवत कथा ऐकलेली आहे. कीर्तन नामचिंतन नामस्मरण सगळं झालेलं आहे. आज काल्याच्या कीर्तनानं त्या सप्ताहाची सांगता होत आहे. काल्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे. काल्याच्या सेवेसाठी जेव्हा जेव्हा आपण इथे येतो जवळपास दरवर्षी मी आणि आपली भेट इथे असते. वर्षभर काही पुन्हा आपली भेट होत नाही. या ठिकाणी आपण आलो. काला म्हणजे काय? केवढंही घर बांधा वास्तुशांतीशिवाय सार्थक नाही. केवढंही मंदिर बांधा कळस बसल्याशिवाय शेवट नाही. आणि केवढी नामसाधना सप्ताह काही करा काला झाल्याशिवाय त्याची फलश्रुती नाही. विठाला विठाला ध्यानामध्ये ठेवा. दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती अशी आहे की आपण ही साधना करत असताना या साधनेमध्ये काही काही लोकांचं मोलाचं योगदान मी सांगून गेलो बरं का. तर त्यापैकी आता आपण सुरुवात केली तर मी पहिल्यांदा सांगणार आहे 7 दिवस पंगती करणारे कीर्तनकाराच्या तारखा घेणारे स्वयंपाक करणारे आणि पट्टी जमा करून नियोजन करणारे या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. त्या सगळ्यासाठी एकदा टाळी वाजवायची आहे. कोणासाठी? तारखा घेणारे पट्टी करणारे तुम्हाला देणारे वाजवाच लागणार ते तर पैसे देणारे आहेत. पण योगदान खरे बघा पंक्तीवाल्यातून पट्टी करणाऱ्याचं बापू 1.25 लाख 1.5 लाख 2 लाख रुपये साल घेऊन मुनीम जेवढा हिसाब राईट ठेवत नाही त्याच्यापेक्षा गावाचे कारभारी हिसाब राईट ठेवतात घरच्या भाकरी खाऊन. म्हणून त्याच्यासाठी टाळी वाजली पाहिजे. आणि तारखा घेणं काही इतकं सोपं नाही. तारखाला ध्यान देऊन घ्यावं लागतात. कशी घेऊ द्या. बऱ्याच वेळी कीर्तन फेल गेलं का लोक तारीख घेणाऱ्याच्या नावानं बोंबलतात. फेल जावं महाराजालाही वाटत नाही तार घेणारालाही वाटत नाही पण लोक बोंबलतात. नियोजन लावावं लागतं. आणि पंक्तीवाल्यासाठी खास टाळी आहे बरं का. कशामुळं? ते पंगत करतं आणि तुमच्या बरोबर पट्टी देतं. तुमच्या बरोबर पट्टी देऊन पंगत करतं. तरी बिगर पंक्तीवालेच म्हणतात पट्टी लई ज्यादा लावली. कोण म्हणतात? बिगर पंक्तीवालेच म्हणतात पट्टी लई जास्त झाली. मग खरी कमी करता येते का बघा. खरं पंक्तीवाल्याचं मोठं योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून सेवेतून सप्ताह इथपर्यंत आलेलं आहे. फलश्रुती आपल्या पदरामध्ये पडणार आहे. काल्याचं कीर्तन असं आहे गेली 7 दिवस आपण सेवा केली. आज पगारचा दिवस आहे. भगवान प्रसन्न होतात आणि पगारीच्या दिवसाला कारण 7 दिवसामध्ये भगवानमध्ये कोणी सेवा केली कोणी वाढायची कोणी झाडायची स्वयंपाकाची कोणी आतरणं टाकणं काढणं भजन करणं जी काही सेवा केली आहे साधू संतांची वारकरी सेवा केली आहे या सगळ्यांचं फळ मी आज तुम्हाला देणार आहे. यासाठी भगवान आज उदित असतात देण्यासाठी तयार असतात आणि तो प्रसाद म्हणजे काल्याचा प्रसाद आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. काला म्हणजे काय? एका गोष्टीमध्ये तुम्हाला सांगता येईल इतका काल्याचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात काम पडलं तर आम्ही या जन्मात तर आयुष्यभर काला आनंदाने खाऊतच खाऊ पण जमलं तर जन्म दुसरा घेऊन
कीर्तन ऐकत असताना बोट चालू ठेवायचं. कारण काही काही मृदंगी त्याला फक्त मृदंगच कळतो, ते सारखं बोट चालू ठेवतात. तुम्हाला कीर्तनही कळते, त्यामुळं कीर्तनाची गोडी असणारे माणसं ऐकण्यात दंग होतात. पण तुमचं डबल काम आहे, नुसतं ऐकण्यात दंग न होता स्वर चालू ठेवा. विढाला 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 ऐका, काल्याचं कीर्तन असं आहे, काल्याचा प्रश्न असा आहे. तुकोबारा म्हणतात, उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात जे मिळत नाही त्या ठिकाणी मिळतं. काय काल्याचा महिमा. आजीव सामरावती काला पाहावया येती आणि देव विसरती देह भाव आपुला. मी नेहमी सांगत असतो, आज अमरावतीमध्ये देव लोक नाहीये. नारदजी अमरावतीमध्ये गेले, विचारलं हा सगळं ओसाड दिसतंय, कोणीच नाही ते देव कुठे गेले. त्यांनी सांगितलं सगळे देव मोहगावला गेले. कशाला? काला खायला. कुठे आहे ते मोहगाव? वसमतच्या बाजूला. एरी काही ठेपा लागत नव्हता एवढ्या छोट्या गावाचा, पण तिथे स्वर्ग लोकांमध्ये अमरपुरीमध्ये मोहपुरीचं नाव, मोहगावाचं नाव निघालं. देव इथे आले. काला पावया येती देव विसरती देह भाव आपुला. हा काल्याचा महिमा आहे. पण त्याच्यापेक्षाही अत्यंत महिमा असा आहे की काल्याचा महिमा इतकाच मर्यादित नाही. देव तिथून आले एवढं मर्यादित नाही, तिथून आलेल्या देवाला सुद्धा काला मिळत नाही हे विशेष आहे. काल्याची असे जळी देव झाले मासे. देव मासे झाले पण त्यांना काला मिळालेला नाही. इथपर्यंत आपण ऐकत असतो. जो देवाला मिळत नाही तो आम्हाला मिळत आहे. याचं एकमेव कारण आहे विशेष हा लाभ विशेष हा लाभ संत संगे. आज आपल्या मोरगावामध्ये काला मिळत आहे, याचं कारण आहे संत संगतीचा महिमा आहे. तो काला मिळत नाही. त्या काल्याचे कीर्तन करत असताना चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजचा कीर्तनकार बांधलेला आहे. रोजच्या गोकुळी काय काय बोलायचे ते बरोबर आहे. मग तुम्ही आतापर्यंत काय सांगितलं? आतापर्यंत मी तेच सांगितलं की काल्याचं कीर्तन आपल्याला कळलं पाहिजे. कारण भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे सांगितलेलं आहे. का? धर्मासाठी लढले नाही, धर्मासाठी जन्माला आले. यदा यदा हि धर्मस्य धर्माचं पालन पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम तीज वाढवावे नाम. संतांचे काम तेच आहे, देवाचे काम ते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. युगे युगे भगवान अवतीर्ण होतात. एक वेळ असा आहे
भगवान परमात्मा अवतीर्ण झाले मथुरेमध्ये, पण प्रगट झाले गोकुळामध्ये. त्याचं गणित आहे. जगाच्या पाठीवर पाप वाढलं, पृथ्वीला पापाचं ओझं झालं. पृथ्वी गारानं घेऊन देवाकडे गेली आणि देवाकडे गारानं गेल्याच्या नंतर देवानी इतरांनी सांगितले काम आमचं नाहीये, आपण भगवान श्रीहरीकडे जाऊया. चाली येले सर्व क्षीराब्दीशी, सगळे तिथे आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली, विनंती केली, हे भगवान तुम्हाला माझी प्रार्थना आहे, पृथ्वीवर पाप वाढलेलं आहे, लोक गाराने घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही येऊन शनी या पृथ्वीच्या पापाचं ओझ पृथ्वीचं कमी करायचंय यासाठी विनंती केली जाते. त्यावेळी आकाशवाणीनं सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान आणि रक्षील ब्राह्मण गाई भक्त. भगवान अवतीर्ण होतील, देवकीच्या पोटी जन्माला येतील. आता इकडे माता देवकी आणि वसुदेव यांचा विवाह साजरा झालेला आहे. त्या लग्नामध्ये स्वतः कंस वरातीमध्ये सहभागी आहे आणि इतक्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणीचा आवाज ऐकला, ऐका थोडा विकू द्या याला. हे कंस राजा, ज्या देवकीच्या लग्नामध्ये तू एवढा आनंदात अट्टहास वावरत आहे, त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा घात करणार आहे. आकाशाची